माँ जी, माँ जी, लगता है माँ जी खेत गई है। हाँ गंगा बोलो। हमने तुम्हें कुछ डॉक्यूमेंट्स भेजे हैं, वो जरा संभाल के रखना ना, कुछ जरूरत पड़ेगी तो बताएंगे। अच्छा, कुछ हाथ लगा क्या? हाँ इसलिए बता रहे हैं ना, तुम चेक करो पहले। ठीक। अरे गंगा, ये तो बहुत काम का चीज है। पर एक काम करो, तुमको इसी तरह के 1-2 सबूत और इकट्ठा करने होंगे ताकि वो आदमी गोपाल नहीं कोई और ही है, ये बात हम साबित कर सकें। उसी के पीछे लगे हैं, कुछ हाथ लगा तो बताएंगे। रखते हैं। ठीक है मालक, लकी स्पेशल घंटा चाय। काय घंटा चाय सवय चला हो, तुम्हीच की म्हटला बिन साखरेचा दे। बिन साखरेच्या चव कुठे येणार? नशीब समजा आम्ही आणून दिलाय। काय काय म्हटलं का चाय का काय? त्या चहा दे रे. बोला मालक, कुठला पाहिजे? लकी स्पेशल घंटा, हाफ घंटा, फुल घंटा, साधा घंटा, कटिंग घंटा, कुठला पाहिजे बोला. काय फरक आहे सगळ्या घंटामध्ये? फरक काहीच नाही, कप वेगळे असतात ना. दे कुठला पण. मिनिटात देतो. ठीक आहे सर. आता चाय हो, तुम्हीच की म्हणला जो असेल तो दे. मग तयार होता तोच दिला. हा लकीचा स्पेशल घंटा चाय पिऊन तर बघा आपल्या. हो मालक, हो काय करताय? चहाचा कप आहे तो. मला पण मिळेल का जरा कोरा चहा? तू पण ठेवत असला कोराच्या. चल. तुम्ही इथं का बरं? आवडलं नाही का मी आलेलो? नाही असं काय नाही. काय राव, त्या दिवशी जरा जास्तच झाली आहे. त्यात तू पण निघून गेला, काय बोलताच नाही आलं ना, म्हणून मग म्हटलं दुकानावर जाऊया. मला तुझ्या मदतीची गरज आहे. अहो, मी काय मदत करणार तुम्हाला? करणार. एका बॉडीची विल्हेवाट लावायची. काय? बॉडी कुणाची? आवडला? घाबरायला काय नाही, तुला तर सवय आहे ना. एवढं कोण घाबरतं?
गंमत केली रे, मॅचची गंमत. तुला खरं सांगू का, तुझ्यासारखा माणूस नाही बघितला मी, शपथ. त्या दिवशी एवढे पैसे ठेवलेले तुझ्या पुढे, नाही बोलला. एक नंबर माणूस आहेस तू, खरं. आपल्याला आवडला तुझा स्वभाव, बेस्ट. लोक तुला देव माणूस का बोलतात ना, ते कळलंय मला. तू चल माझ्या घरी चल. नाही अहो, मला नाही देणार, इथं कस्टमर वगैरे येतील, दुकानावर लोड आहे. चल. अहो नाही जमणार मला, ऐका काम आहे तिकडं. नाही जमणार. मग एक काम कर, घरी जेवायला ये. अवघड आहे खरं तर, जमलं तर येईन मी. जमवावं लागेल, वेळात वेळ काढायचा, माझ्या घरी जेवायला यायचं. मॅचचं निमंत्रण, जेवायला पोचायचं. चल. थँक्स. का? माझ्या बायकोला मलमपट्टी केल्याबद्दल. जे काम मी करायला पाहिजे होतं ते तू केलंस. धन्यवाद मॅचचा, धन्यवाद. आता तर जेवायला यायचंच. तुला कुठलं व्यसनच नाही. ज्याला कुठलंच व्यसन नसतं त्याला गंगाजी. टेलर बाबू, ये आदमी आपका दोस्त कैसे है? आप इतने सीधे साधे हो, ये बंदा थोड़ा टेढ़ा नहीं है? माणसं चांगली ओळखता बरं का तुम्ही, मानलं तुम्हाला. जरा विचित्रच आहे ते, त्याच्या बायकोला त्रास देतो, मारतो बिरतो. तुम्हाला खरं सांगू का, या जगात मी फक्त दोनच गोष्टींचा आदर करतो, एक म्हणजे आई वडील आणि दुसरी म्हणजे बाई. आता बाईला जर का कोणी फसवलं, तिचा प्रेमाचा गैरफायदा घेतला तर माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. लय राग येतो अशा माणसाचा. ह्या माणसाचं बी तसंच झालं. त्या दिवशी ब्लाऊज द्यायला मी त्यांच्या घरी गेलो, मी वेळेत पोचलो म्हणून बरं झालं, नाहीतर त्या माणसाने त्या बाईचा जीवच घेतला असता. सीरियसली? होय तर. टेलर बाबू, बहुत ही कोमल मन के हो आप. बहुत ही कम लोग होते हैं आपके जैसे जो औरतों का इतना आदर करते हैं. काश आपके जैसा लाइफ पार्टनर सबको मिले. मुझे चाहिए. काय माझ्यासारखा लाईफ पार्टनर? ड्रेसेस. मी चेष्टा केली बरं का. झालंय तयार, देतो तुम्हाला. मी काय म्हणतो, इथेच ट्रायल घ्या, म्हणजे काय अल्टर वगैरे करायचं असेल तर करता येईल. टेलर बाबू. आलो आलो. काय हो, काय झालं? ये देखिए ना, ये थोड़ा फिसल रहा है. अहो ऐका की, आता लेखाचं लगीन ठरलंय म्हटल्यावर
आपल्या सुनाच्या अंगावर काहीतरी दागिना घालायला नग का? एखादं गंठण, मनी मंगळसूत्र, नेकलेस, एखादी अंगठी बी करावी लागेलच की. त्यासाठी पैसे द्या की. कोणी सांगितलं होतं शहाणपणा करायला? केलं ना डिस्टर्ब. किती मोजले होते विसरलो ना मी. चुकलंच माझं. मी काही चुकीचं बोलले का? आता ती पोरगी ह्या घरची सून होणार आहे म्हटल्यावर काहीतरी दागिना घालायला नग का? नाहीतर लोक काय म्हणतील? मग लोकांना म्हणून आणून द्या. लोकच नाही कशाला पाहिजे आपल्या फाटकत पाय घालायला? आणि त्याचे आईबाप काय मेलेत होय अंगावर दागिने घालायला? घालतील की ते दागिनं. माझ्याकडे नाही पैसे दागिना बिगिण्यासाठी. आणि त्या सुभाषरावला हाऊस आहे ना पोरीचं लगीन लावून द्यायची. मग करू देत त्यालाच दागिनं. मध्ये आता कोणी बोलायचं नाही, सांगून ठेवतो. अजिबात बोलायचं नाही. अहो असं काय करताय? आता लगीन कार्य म्हणल्यानंतर खरेदी तर करावी लागणारच ना. आमच्यासाठी साड्या आल्या बाई, माझ्यासाठी तर भारीतली साडी आली, दागिना आला. मग आता त्या लालीसाठी पण काहीतरी करावं लागेल. हवं मानपानाचा पोशाख घ्यावा लागेल, बस्ता बांधावा लागेल. काय गरज नाही कशाची. आणि मानपात देण्याच्या लायकीचं कुणी आहे का गावात, भावकीत, नात्यात? सकाळीचे नुसते गिळायला येतात, घरच्याला कुणी उभं राहत नाही. आणि तसंही नवरदेवाला कुठं हौस आहे लगीन करायची? राहिलंच म्हणून सगळं चाललेलं आहे. आणि हे असलं मानपान आणि दागदागिन्यासाठी माझ्याकडे काय पैसे नाहीत. आणि तुम्हाला जर हौसच असेल ना तर तुम्ही तुमच्या माहेरचने पैसे घेऊन या आणि काय करायचं ते करा. कळलं का? माझ्याकडे काय पैसे नाहीत. निघायत ना, निघा. या झुंजारनं कातळवाडीतले काहीच अपडेट दिले नाहीत. मग मला कळणार कसं पोलिसांचा तपास कुठपर्यंत आलाय, तपास कुठे चाललाय? मला कळायला पाहिजे, कळायला पाहिजे मला. लग्न काही दिवसांवर आलंय. कातळवाडीत माझ्याच मूर्खपणामुळे पोलिसांना हाडांचा सापळा सापडला. या दोन्ही प्रकरणात अडकण्याआधी मला इथून निसटायला हवा, निघायलाच हवा. मला लगीन करायचं नाही, मी खुश नाही. हे नुसतं बोलायला. अख्ख्या गावभर फिरतोय, देवळात जातोय, शॉपिंगला जातोय आणि वर तोंड करून बोलतोयस की मला लगीन करायचं नाही. अरे फसवतोयस तू मला. अगं तुला नाही माधुरी, माझं मी स्वतःलाच फसवतोय. अगं मलाच कळणं झालंय मी काय करू. काय करू म्हणजे? हे लगीन मोड. आत्ता घरी चल आणि सांग मी हे लगीन नाही करणार. माधुरी कसं सांगणार? अगं नाही सांगू शकत मी. माझी बी लई इच्छा आहे ग, आपण असं समोर बसवावं, त्यांना ठणकावून सांगावं की माझं फक्त माझ्या माधुरीवर प्रेम आहे. पण तसं नाही करू शकत मी. तुला माहिती ना आपण गोळ घालून ठेवलाय. लहानपणीच लग्न ठरवलंय. अगं माझं मी काहीच करू शकत नाही. माधुरी माझी इच्छा नसताना सुद्धा मला जबरदस्ती नाही लग्न करावं लागतंय. काय करू आता? काय माधुरी, माझा स्वभाव तुझ्यासारखा नाही. तू डायरेक्ट जाऊन बोलते, रोकटोक स्वभाव आहे तुझा. मी साधा सुद्धा माणूस, मी काहीच करू शकत नाही. मला ना माधुरी तुझ्याबद्दल लय वाईट वाटतं बघ. लय म्हणजे लय वाईट वाटतं बघ. बघ की माझ्यासाठी इतकी वर्ष थांबली, कित्येक स्थळांना नाही म्हणली, पण तुझ्या नशिबी काय आलंय? ती असं मी लग्न करते. मला वाईट अजून एका गोष्टीचं वाटतंय, तू काहीच करू शकत नाही. काय म्हणजे काहीच करू शकत नाही. हे असलं कुठं प्रेम? असं कसं काय करू शकत नाही? तुला मी माहित नाही, मी तुझ्यासाठी काय बी करू शकते. माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्या इच्छेविरुद्ध मी कोणालाच तुझं लगीन लावून देणार नाही. बघतेच
तुझं लगीन कसं होतंय. लाले, आता लगीन झालं की समजा स्वयंपाकघर तुला सांभाळायला लागेल बघ, आणि समद्यांचं जेवण बी तुला बघावं लागेल. तर आम्ही असूच मदतीला, आणि कुणाकुणाला काय काय आवडतं ते समद नीट माहीत करून घे. श्यामल, कुणाकुणाला काय काय आवडतं ते सांग तिला. वय आपण तमाशा आवडते, नरवाजीला शिवे द्यायला आवडतात, आणि रंजू त्याला कांचुकर पण आवडते, आणि आमचं हे यांना दारू प्यायला आवडती. आत्या, इद्राट, जेवणात काय काय आवडतं ते सांगायला सांग, असं म्हणतीये फुलाताई. असं सांगते. आपण तिखट आवडतं, म्हणजे त्यांचा सगळा जोर मटणावरच असतंय. नरवाजीला कालवणात मीठ कमी पडलेलं चालत नाही, आणि आमचं हे रातच्याला दारू पिऊन येतात, त्यामुळे त्यांना काय बिन कसले बी दिलं जेवण तरी चालतंय. पण आता गोपाळ भाऊजी, त्यांना काय आवडतंय तू त्यांनाच विचार बाई. माझ्या गोपाळला ना गोडलंही आवडतं बघ. लहानपणापासून तो माझ्या मागे लागायचा की लापशी बनवून दे, तांदळाची खीर बनवून दे, झालंच तर गोडाचा शिरा बनवून दे. आता मी बनवत जाईन ह्यांच्यासाठी गोड. क्या चल रहा है आप लोगों का? मी झाडून घेते बाहेरचं. अय फाऱ्यांची पाहुणी बाई, ये ये बस, ये बस. फिर फॉरेन की नहीं हूं ना मैं, यही क्यों? आमच्यासाठी सगळी बाहेरची म्हणजे फाऱ्यांचीच आहे. तुला काय आवडतं ग? आज का नाही आमच्या नवे सुनेला लालीला जेवण बनवायचं शिकवायचं चाललंय. मुझे ना पुरणपोळी बहुत पसंद है. ये क्या कर रहे हो? हे अगं मसाला वाटतीय. मैं करूँ क्या? बस टाकी तिला. हा, असं दोन याच्यानंतर वाट असं ऐसे. कशाला ग तुला माझ्या गोपाळशी लगीन करायचंय? हा, त्याला नाही तुझ्याशी लगीन करायचं. त्याचं तुझ्यावर प्रेम बी नाही, तरी बी तू आणि तुझा बाप त्याच्यावर जबरदस्ती करताय. तुला मी पहिलं आणि शेवटचं सांगते, गप गुमान लग्नाला नकार द्यायचं काय? ए, तुला कळत नाही? त्याच्याशी अजाबात लगीन करायचं नाही. तुझ्या बापाला आणि तुला किती पैसे पाहिजेत ना मला सांग, मी देते. बोल किती पैसे पाहिजेत, बोल, आणि मला आत्ताच्या आत्ता उत्तर द्यायचं. तू या लग्नाला नकार देणार आहेस का नाही? ए लक्या, अरे आमच्या माधुरीला बघितलंस कुठं? मला काय माहित, मला सांगून जाते का ती कुठे? ये जेवढं विचारले तेवढं सांगत जा. अरे पक्या मामा, अरे तुझी पोरगी तिकडं देशमुखच्या वाड्यावर धिंगाणा घालते. ती काय करते तिकडं? काहीतरी लग्नाचं बोलते तिकडं. काय? त्या हिम्मत रावाच्या आणि त्यांच्या घरच्या नादाला लावून सांगितलं होतं. बापानं 2 बायका ठेवल्यात, तर पोरग बापाच्या पावलावर पाऊल ठेवून तसंच वागते वाटतं. आता हिच्याकडे बघतोच मी. लक्षा, तर दुकानाला लक्ष दे. हो ठेवतो. तुझ्यामुळे झाले सगळं. माझा काय संबंध? ते काय नाही, तू चल. हा मॅटर आजच्या संपला पाहिजे. दुकानात काम आहेत मला नाही जमणार. काम बाजूला ठेव, माझ्या पोरीच्या आयुष्याचा विषय आहे. चल बघू. मामा, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? इथं खरंच मला दुकानात काम आहेत, मला नाही जमणार. तुझा पाय माझ्या पोरीला दाडल देऊन तू इथं बसतोस रे. तुला असं सोडणार नाही. चल. अरे गोपाळ, अरे काय डाऊन होईल काही? अरे काय नाही, आलो जरा घरी जाऊन. एक काम करतो, दुकानावर लक्ष ठेव, मी आलो जाऊन. बरोबर, चला.
तुला अजून माहित नाही मी गोपाळसाठी किती स्थळ नाकारलीत. माझ्या घरापुढं पैसेवाल्यांच्या रांगा लागतात, पण म्या कुणाकडे ढुंकून बी बघितलं नाही. का तर मला गोपाळशी लगीन करायचंय म्हणून. लहानपणी पण भांडी-कुंडी खेळताना मी त्याला नवरा म्हणून निवडायचे, कोणाला त्याच्या आसपास बी फिरकू देत नव्हते. आणि तू कोण कुठली अचानक येते आणि मला गोपाळशी लगीन करायचं म्हणते. या बरी करून देईन. लहानपणीच आमचं लग्न ठरलंय. लहानपणापासून मी ह्यांना माझा नवराच मानते, त्यामुळे ह्यांच्याशी मीच लग्न करणार. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? परत जर बोलीस ना तर जीभ हासडी ना तुझी. तू आणि तुझा बाप पैशाचा सौदा करून माझ्या गोपाळला माझ्यापासून लांब नाही करू शकत. आमचा टिळा झालाय, त्यामुळं माझ्या नवऱ्यापासून तू लांब राहायचं.